हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगतो. माझं नाव रोहन, मूळचा मी हरियाणामधला आणि सध्या नोकरीनिमित्त गुरुग्राममध्ये स्थायी झालो आहे. कट्टा आणि पिळदार शरीर, 6.5 फूट उंची, गोरा रंग आणि स्वभावात प्रचंड आत्मविश्वास. मी एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कार्यरत आहे. माझं लग्न होऊन नुकतंच पदावर कार्यरत आहे. माझं लग्न होऊन नुकतंच 1 वर्ष झालं आहे. पण त्या दिवशी काहीतरी असं घडलं ज्याने माझ्या आयुष्याला एक वेगळ्याच वळण दिलं होतं. दिवस गुलाबी थंडीचे होते. वातावरणात एक छान गारवा पसरला होता. माझ्या बायकोच्या एका मैत्रिणीला, जीच नाव प्रीत्या होतं, तिला मुलगा झाला होता. तिच्या घरी कुवा पूजनचा मोठा कार्यक्रम होता. प्रीत्याची इच्छा होती की माझ्या बायकोने तिच्या आनंदात सामील व्हावं. बायकोने मला विचारले आणि मीही हसत मुखाने तिला जाण्याची परवानगी दिली. त्या आनंदात तिच्या मैत्रिणीकडे निघून गेली. जाताना ती म्हणाली, "एका ना, मी तर चालली आहे, पण तुम्ही घरी एकटेच असाल तर जेवणासाठी बाहेर जाऊ नका. माझ्या बहिणीकडे म्हणजेच तुमच्या मेवणीकडे, माईकडे जाऊन जेवण करा." मित्रांनो, माई हे माझ्या मेवणीचं नाव. मी बायकोला आधीच नकार दिला. "अहो मॅडम, कशाला उगीच त्यांना त्रास, मी बाहेरूनच काहीतरी जेवेल." मग ती खूप हट्टी आहे. तिने हट्ट धरला नाही. "बाहेरच जेवण करून आरोग्य बिघडू नका. मी माईला आधीच फोन करून ठेवला आहे. तुम्ही तिथेच जाणार आहात." त्याचा तो खट्ट्या स्वभाव पाहता शेवटी मी होकार दिला. तिची प्रसा निघाली आणि मीही माझ्या ऑफिसमधल्या कामासाठी कार घेऊन निघालो. त्या दिवशी ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. संध्याकाळी मी लोकल गाडीने परतलो आणि माईच्याच्या घरी जाण्यासाठी स्वतःची कार काढली. मी गाडीत घरी बसून स्टेअरिंगवर हात ठेवताच ठेवत होतो. तितक्यात माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. स्क्रीनवर मेवणीच नाव होतं. मी फोन उचलला. हॅलो. पलीकडून एक अत्यंत लावी मिठा सुचलेला आणि मधा आवाज आला. "काय हो दाजी, किती उशीर करणार? कधी येणार तुम्ही? आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत." मी थोडं खोडकर मस्ती करत म्हणालो. "माई, मला वाटते मी येऊ नये उगीच. तुम्हाला त्रास नको. मी बाहेरूनच काहीतरी गरमागरम जेवतो आणि रूमवर जातो." हे ऐकताच ती मिस्किलपणे हसली आणि म्हणाली, "दाजी, हे तुमचं नाटकं बंद करा लवकर. या, मी तुमच्या आवडीच गरमागरम जेवण बनवलं आहे. मी आणि तुमचे साडूबाई दोघेही तुमचीच वाट पाहत आहोत." मी म्हणालो, "हो का साडूबाई पण घरीच आहेत? तर चला मग येतोच." मित्रांनो, माझ्या मेवणीबद्दल सांगायचं तर ती म्हणजे सौंदर्याची जणू अप्सरीसारखी मूर्ती होती. तिचा सडपातळ बांधा बोलके डोळे, ती स्वतः सडपातळ बांधा बोलके डोळे आणि तिची ती चालढाल कोणत्याही ब्युटी पार्लर होतं. त्यामुळे ती नेहमी नटून ठटून अगदी नखरील अंदाजात असायची. तिचे ती चंचल डोळे आणि मदाळ हसू मनाला एक वेगळीच बुरळ घालत होती. तिला 2 गोंडसच मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. तिचा नवरा एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. तिच्या रूपाबद्दल सांगायचं तर ती अतिशय देखणी होती. तिची कांचन कांती, काया आणि तिचे रूप पाहून मनात नेहमी, तर मी तिच्याशी नेहमी द्रवती बोलायची. खरं सांगायचं तर मी तिच्याशी नेशी द्रवती बोलायचो. मी म्हणायचो, "त्यारे मला तुझ्यावर अर्धा हक्क नक्कीच तर म्हणतोस ना?" त्यावर तीही अर्धा हक्क नक्कीची नाही. ती नजरेत एक कातील चमक आणून म्हणायची, "दाजी, संधी मिळाली तर तुमचा हंक नक्की मिळून घ्या. इथे नकार कोणी दिलाय?" तिच्या अशा बोलण्यामुळे आमच्यात एक गूढ आणि रेशमी जवळ निर्माण झाली होती. मी का चालू केली रस्त्यात जाताना. मी तिच्या मुलांसाठी काही फळे आणि छानशी मिठाई विकत घेतली. जेव्हा मी तिच्या उघडला दरवाजा, दारात उभ्या असलेल्या माझ्या शरीरात जणू वीज संचारली. तिने मोगऱ्याचा गजरा मळला होता, ज्याचा दरवळ संपूर्ण घरात पसरत. आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवण अतिशय चविष्ट होतं. जेवण चालू असताना सासूबाईंचा फोन वाजला. त्यांना रात्रीच्या ड्युटीसाठी नाईट शिफ्ट कंपनीत कामाला जावं लागणार होतं. ते मला म्हणाले, "दाजी, मला तातडीने ऑफिसला जावं लागेल. बरं झालं तुम्ही आलात माई, आणि मुलं घरी एकटीच होती. तुम्ही आज रात्री इथेच मुक्काम करा." हे ऐकून माझ्या मनात जण लॉटरी लागल्यासारखी धडधड सुरू झाली. माझ्या मनात एक विशेष खास जाणीव झाली. मी सासूबाईंना म्हणालो, "तुम्ही काळजी करू नका, मी इथेच आहे." ते गाडी घेऊन ऑफिससाठी निघून गेले. बाहेर गुलाबी थंडी वाढू लागली. घरात एक भयान शांतता पसरली होती.
फक्त हॉलमधील टीव्हीचा आवाज येत होता. मुलं टीव्ही पाहत पाहत. सोप्यावर झोपली माईने मुलांना हळूच उचलून आतल्या खोलीत बेडरूममध्ये झोपून दिले. आता हॉलमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो. एक रम्य पण मादक वातावरण तयार होत होत. मी सोफ्यावर एका बाजूला बसलो होतो आणि ती दुसऱ्या बाजूला ती दूरदर्शन टीव्ही पाहत होती. पण माझं लक्ष टीव्हीकडे नव्हतं, तर तिच्या त्या कृपाकडे होतं. मी तिला म्हणालो, "माई, खूप रात्र झाली, मी निघतो." आता रूमवर तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या नशिला डोळ्यात एक वेगळीच उत्कंठा होती. ती म्हणाली, "दाजी, बाहेर खूप थंडी आहे." एवढ्या